रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षिदेश लवकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, आज थोडासा मी उशिरा झालं. डायरेक्टली ड्रेसिंग रूम मध्ये आलं आणि ड्रेसिंग रूम मधला माहोल मी तुम्हाला दाखवणार. पण त्याआधी आपला टायटल आहे तो हाय, कशी आहेस? बरी आहेस? ओके. आता आपण जाणार आहोत, म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे तो माऊली समाधी घेणार आहे. सो हा कठीण मुवमेंट आहे, पण यासाठी खूप सारे पात्र असणार आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. सो चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. म्हणजे आता रेडी करतात सगळ्यांना. अरे हाय हाय हॅलो, रामकृष्ण हरी. ओके, हे बघा आपला परिचय आहे, ह्याच्यावरनं समजलं. तुम्ही सांगा, कमेंट करून सांगा. टिकळीवरून सगळं समजलं. ओके ओके. तर खूप छान दिसतंय. म्हणजे अरे वाटतं शब्द अपुरे आहेत. मी कमेंट मध्ये यांच्यासाठी एक शब्द लिहायचा आहे, रामकृष्ण हरी. ओके. आपला परिचय नामदेव, संत नामदेव. ओके. आणि इकडे आहेत आपला परिचय. ओके ओके. खूप छान दिसतं सगळेजण. अर्धे म्हणजे अर्धा मेकअप बाकी आहे. सगळे रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो. बाकीचे आपली सगळी मेकअप टीम सगळे इथे बघा. एकदा हाय करा. दादा एकदा हाय करा. हाय 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 हाय. सगळे बिझी आहेत एकदम, घाई होते. आणि या आजच्या लूकसाठी रात्रीपासून काम चालू आहे. म्हणजे समाधी तयार करायचं झालं तर तुम्हाला मी समाधी कशी तयार करतो ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आपण जी झाकी बघतो त्याच्या मागे किती मेहनत असेल तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे आज आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी. तर इथे तो बॉक्स, समाधीचा बॉक्स असं तयार करतात ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे दिवसभर त्यांचं काम चालू असतं, त्यानंतर ती 15 मिनिटाची झाकी आपल्याला पाहायला मिळते. तर खूप मेहनत घेतात. हे बघा दादा, काय कसं काय आजचं प्लॅनिंग? आज ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाणार आहे. त्याच्यासाठी ही सगळी तयारी चालली. म्हणजे समाधीमध्ये जाताना पांडुरंग आणि निवृत्तीदादा असतात. मग त्याच्यानंतर मग पांडुरंग आणि निवृत्तीदादा ते बाहेर जातील. आणि हा बॉक्स आहे, ह्या बॉक्समध्ये आतमध्ये असेल ज्ञानदेव समाधी घेते आपले, सॉरी ज्ञानेश्वर महाराज समाधी घेते. तो हा आत्ताच घेतो. ओके ओके. आणि खरंच मित्रांनो, खूप मेहनत घेतात. मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलेलं की फक्त ती भिंत चालवण्यासाठी आम्ही केळशीला म्हणजे आंबोलीला जाऊन आलो, वेल्डिंग करून आलो. म्हणजे जो एक सीन दाखवायचा असतो त्याच्यासाठी पूर्ण दिवस घालवायला लागतो. त्यानंतर ती पात्र, ती झाकी आपल्या समोर, तो त्यांच्यासाठी एक कमेंट मित्रांनो, आज मला सुद्धा कॅरेक्टर मिळालं आहे, म्हणजेच निवृत्ती महाराजांचं. आणि मी मागासपासून थांबलो आहे कारण मला टिकली काढायची आहे. आता आपल्या समोर आहे ती म्हणजे रुक्मिणी माता. त्यांचं थोडं मेकअप चालू, म्हणजे टिकली काढतो, तुम्हाला दाखवतो. कृष्ण काका काढतात. मित्रांनो, सुरुवातीपासून मी एवढं पाठी लागलो ना, मला टिकी काढा अरे मागची येऊन टिकी काढून जातात. काढतात. आता वेळ आली माझी. इट्स माय टाइम. सो आता काढते, माझ्या टिकी काढतो तशी. आणि आजचा जो प्रसंग आहे ना, म्हणजे मी शुअर आहे की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार. कारण एवढ्या छोट्या वयात, एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये महाराजांनी एवढं मोठं ग्रंथ लिहिलं. म्हणजे ज्ञानेश्वर आपल्याला लिहिले, जगाला उपदेश शिकवला, आणि या वयात त्याने समाधी घेतली. म्हणजे कसं आहे, आता विचार करून मला थोडा हे होतं. काय बोलतात? ओके. हे बघा, हा इंग्लिश टिश्यू आहे. मलाच माहिती ना इंग्लिश टिश्यू बोलतात काय, मला माहिती नाही ऍक्च्युली. मला तर वाटतं तुम्हालाच. सो ठीक आहे, मी सांगितलं टिश्यू आहे. कोण लागतं कसं बरं तू दाखवला रे? हो, कसं लागतं दाखव. कसं लागतं का? हा आहे माझं फायनल लुक. आणि आपले काही कॅरेक्टर अजून ऍड झाले, सो त्यांची ओळख करून देतो. हे बघा, जनाबाई. ओके ओके ओके. सो चलो, आणखी काही कॅरेक्टर आहेत. सॉरी, एवढेच कॅरेक्टर आहे तुम्हाला मागासपासून दाखवतो, पण ते पडद्यावर कसे दिसणार आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. प्रेम मध्ये येते.
दादा दादा सोनू दादा बघ ना दादा 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 काही दादा दादा तर आपल्याला ही अवस्था प्राप्त झाली. माऊली साक्षात गेले त्यावेळेस काय झालं असेल. अजूनही माऊली तिथे समाधिस्थ बसून जगाच्या सुखासाठी, जगाच्या समाधानाकरता, जगाच्या शांती करता वाघ यज्ञ मायबापा मांडतायत. पंढरीश परमात्म्याला त्या ठिकाणी मायबापा प्रार्थना करतायत. जे आळंदीला गेले नसतील अशा सद्भक्त मायबापांना या लेकराकडून प्रार्थना आहे, एकदा आमच्या अलंकापुरीला या, माऊलीचे व्हा आणि त्या सावलीचा अनुभव घ्या. माऊली तुमच्यावर खूप कृपा करते आणि तुमच्या जीवनातले सर्व दुःख दूर करून तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतील अशी माझी ज्ञानाई आहे. माझे माऊले या ठिकाणी असं वाटतं ही कथा संपूच नाही, असंच आपण बघत राहावं. हा सुख सोहळा, समाधी सोहळा ज्या लेकरांनी या ठिकाणी सुंदर अशी झाकी केलेली आहे, खरंच प्राण ओतलाय त्या झाकीमध्ये म्हणायला हरकत नाही. त्या लेकरांना या ठिकाणी मी अनंत अनंत कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. तुम्ही आज या उटंबर मध्ये अलंकापुरी उतरवली आहे, आळंदी वाटते माझी मायबापा. त्या लेकरांना खूप आशीर्वाद आहे आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मी मगाशीच म्हणलं की रात्रंदिवस एक करतायत हे लेकर. फक्त आपला सप्ताह चांगला व्हावा, सगळ्यांना या सप्त्यातून काहीतरी प्रेरणा भेटावी आणि एक वारकरी मिळावा. भवन भवानी सहितं नमामि, भवन भवानी सहितं नमामि. तुमच्या अंतःकरणातून तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही तुमच्या मुलगांना पाहता ज्ञानेश्वर महाराज पाहत होते, त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेचा आणि आताचा तुम्हाला काय म्हणजे तुमच्या अंतःकरणातून काय होतं? आणि तेव्हा काय झालं, तेव्हा ती पूर्वी नाही ह्याच्यामध्ये ओळखलं की आता आपला एवढा आपण भांडून झालो तेव्हा काय मित्रांनो, आता तुम्ही पाहताय जे ह्यांचे सूत्र
साई हरीश गुलाबकर त्यांनी आज आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची समाधीचा जो पात्र केलाय तर खरंच ते बद्दल अस्मरणीय होतं आणि त्यांच्याबद्दल खरंच रडले होते ते केलं होतं. त्यावेळीचा क्षण आणि आताचा क्षण तुम्हाला काय वाटतं? मी तर त्यावेळी जन्माला नको माऊली खरं सांगतो आजचा तू सगळं बघितला ना असं वाटलं की इथे ज्ञानेश्वरांची समाधी म्हणजे ना मन असं हळवून गेलं आणि खरं लोक बघतो क्षण समाधी सोहळ्याचा क्षण मुक्ताबाई सोपान काका आणि असे ठावर होऊन विचारून आजचा क्षण आहे ना म्हणजे शब्द नाही. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये जात होते त्यावेळी तुमच्या अंतकरणात काय भाव निर्माण झाला? अंतकाळात हीच भाव निर्माण झाली की मी त्यावेळी मला बघायला भेटला नाही पण आजचा क्षण मला समोर मी आज त्याचा एक साक्षीदार आहे. मला बघायला भेटलं या उत्तमबर गावात या वाड्यामध्ये आणि ह्या आपल्या राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये महाराज आहेत त्यांच्या मुखातून जी गोड वाणी भेटली त्या वाणीमधून आम्हाला त्याचं फळ आम्हाला मिळालं आणि आमचं ते भाग्य आहे. धन्यवाद संचित भाऊ, तुम्ही थोडक्यात आम्हाला माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणते. आणि आज जे माझ्यासोबत घडलं ते खरंच म्हणजे अनपेक्षित होतं, कारण आज दुसऱ्यांदा मला निवृत्ती महाराजांची भूमिका साकारायला मिळाली. सर्वप्रथम मेकअप आर्टिस्टचे खूप खूप आभार, कारण त्यांच्यामुळे मला संधी मिळाली आणि देवाचेही तितकेच आभार, कारण देवाने ही जागा फक्त माझ्यासाठी ठेवलेली. बरेच जणांना विचारलं म्हणजे तयार नव्हतं आणि तेवढ्यात मी तिथं हजर राहिलो आणि मला ती संधी मिळाली. दुसरी गोष्ट हा जो कार्यक्रम झाला त्या शब्दच नाही आहेत बोलण्यासाठी. आम्ही जे फील केलं आणि तुम्ही काय म्हणजे तुम्ही बघताना काय फील केलं, तुम्हाला वाटलं का, जाणवलं का, तुम्ही तिथे आहात, जर असं जाणवलं असेल तर नक्कीच एक कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला कसं वाटलं. सो नक्कीच रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं नका. तोपर्यंत मी तसंच काही खास ब्लॉगमध्ये मी घेतो रजा. टाटा. रामकृष्ण हरी.